गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. मराठवाड्याची अस्मिता आणि अस्तित्व निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झालेल्या, नखशिखांत जखमी असलेल्या मराठवाड्याला आपल्या मराठी संस्कृतीबरोबर, आपल्या मराठी बांधवांबरोबर नागपूर कराराअंतर्गत बिनशर्त महाराष्ट्रात सामील व्हावे लागले. मराठवाड्याला स्वतःची एक संस्कृती आहे, स्वतःचा एक इतिहास आहे, स्वतःचा एक संघर्ष आहे, याची जाण कोणत्याच राजकीय पक्षाने कधीच ठेवली नाही. हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर, स्वातंत्र्य देवतेला रक्तस्नान घातल्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या हवाली करण्यात आले. मराठवाड्यात जन्मलेल्या माणसाचे दरडोई उत्पन्न लक्षात घेतल्यानंतर मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल. मराठवाडा विदर्भ या भागाला 371 कलमांतर्गत अतिविशेष दर्जा देण्यात आला. या भागातील विकासाची, मानव विकासाची व्याख्या ठरवण्यात आली. त्यानंतर दांडेकर समिती, केळकर समिती यांचे अहवाल नेमके कुठे चरायला गेले हे मराठवाड्याला कधी कळलेच नाही. या समित्यांमार्फत ठरवली गेलेली विकासाची व्याख्या, त्याची दिशा व भविष्यातील मराठवाडा विदर्भाची विकासाच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीचा आराखडा नेमका गेला तरी कुठे? अत्यंत चलाखीने विकासाच्या नावावर मराठवाड्यातील काही मान्यवरांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आणि असे भासवण्यात आले की मराठवाड्यातला विकास आणि अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी आता तुमच्याच माणसाच्या हातात आहे. परंतु मराठवाडा विदर्भातील मुख्यमंत्री झालेल्या मान्यवरांना एका चाकोरीच्या बाहेर काम करू दिले गेले नाही, हे कटू सत्य मराठवाडा विदर्भातील जनतेला ठाऊक आहे. अहो, एवढेच काय, मराठवाडा नागपूर कराराअंतर्गत महाराष्ट्रात बिनशर्त सामील होत असताना 371 कलमाअंतर्गत घटनेने दिलेल्या अत्यंत अतिविशिष्ट तरतुदीनंतर सुद्धा वैधानिक विकास मंडळाची सर्वांगीण विकासाची जननी म्हणून स्थापना व्हायला 50 वर्षे लागली होती. मराठवाड्यामध्ये काही पक्षांनी जातीनिहाय आमदार, खासदार वाटल्याने मराठवाड्याचा विकास झाला असे समजून मराठवाडा गृहीत धरला. खरे तर असे समजणे कधीही न्यायसंगत नव्हते आणि नाही. सन्माननीय लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना कोणाला उपाध्या बहाल करायच्या त्या राजकीय पक्षांनी खुशाल कराव्यात, परंतु त्यामागे मराठवाड्याला एक विशेष घटनादत्त ठरलेला अनुशेष जशास तसा कायम होता, आहे आणि कदाचित राहील सुद्धा. कटू सत्य असे आहे की मराठवाड्यातला कोणताही सन्माननीय बहुतांशी नेता सरकारमध्ये आपली मंत्री म्हणून वर्णी लागते का यासाठी चातकासारखी वाट पाहत असतो. त्यांच्या जीवनाचा एक मोठा भाग मंत्री होण्यासाठी संघर्ष करण्यात जातो. त्यामुळे दरडोई उत्पादन आणि विकास याबद्दल विचार करायला वेळ मिळत नाही. शेकडो वर्ष ज्या दख्खनच्या पठाराने सतत महान योद्ध्यांना जन्म दिला, लोकशाहीमध्ये त्याच दख्खनच्या पठारावर नागपूर कराराअंतर्गत विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठीचा जो करार झाला त्याचेच वस्त्रहरण झाल्याचे स्पष्ट दिसते. सततचा अन्याय व दुर्लक्ष यामुळे मराठवाडा अतिशय दुर्बल होत गेला. मराठवाडा विदर्भाला घटनादत्त बहाल केले गेलेले विकासाचे कलम 371 ची व्याख्या बहुतांश लोकांना आठवत नाही. इतकेच काय, तर लोकप्रतिनिधींच्या गावचे तर ते कामच नाही. उलट ते या कलमाबद्दल बोलायचे टाळतात. अपवादात्मक उदाहरणे द्यायचीच झाली तर कंधारचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेब, माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव देशमुख साहेब, माजी आमदार गजाननरावजी घुगे व दिवाकररावजी रावते साहेब यांच्या व्यतिरिक्त सभागृहामध्ये, संसदीय कार्यप्रणालीमध्ये वेळोवेळी आपल्या काळामध्ये मराठवाड्याला अनुशेष भरून काढण्यासाठी संविधानिकरित्या मिळालेले कवचकुंडल आर्टिकल 371 व नागपूर कराराअंतर्गत दांडेकर समिती यांवर वेळोवेळी अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचे दिसते. बाकीच्यांनी मात्र मौन धारण केल्याचे स्पष्ट जाणवते. मराठवाडा समजून घेणे फार सोपे आहे. त्यातला पहिला भाग आहे निजाम आणि भारत सरकार यांमध्ये झालेला करार, मुंबई राज्य आणि मराठवाडा विदर्भामध्ये झालेला करार. जगातील कुठल्याही भूभागावरील मानवीय मूलभूत मूल्यांचे जमा, आरक्षण होत नाही
तेव्हा समाज परिवर्तनासाठी आसुसलेला असतो, ती त्या समाजाची भूक असते हे समजून घेणे आवश्यक आहे. कागदावर जमा केलेले करार लोकशाहीमध्ये प्रत्यक्षात उतरत नाही. तेव्हा प्रत्यक्षात काय होते हे मराठवाड्यातील व विदर्भातील जनमानसाच्या दरडोई उत्पन्नाची तुलना उर्वरित महाराष्ट्राशी केली की मला काय म्हणायचंय, माझ्या पिढीला काय म्हणायचंय हे लक्षात येईल. विदर्भ, मराठवाडा म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे एक कधी न संपणारं अंबार आहे. मराठवाड्यातली धरणं सुद्धा राजकीय दृष्टिकोनातून बांधली गेली. धरणाखाली ओलिताखाली येणाऱ्या जमिनीपेक्षा जास्त जमीन, अत्यंत सुपीक जमीन ही धरण बांधल्यानंतर धरणाच्या पाण्याखाली गेली याचा अभ्यास कधीच केला गेला नाही. हजारो वर्षांपासून साठलेल्या पाण्याच्या गाळापासून तयार झालेली सुपीक जमीन पाण्याखाली घालायची आणि मग धरण बांधून खडकाला पाणी द्यायचे, हे कुठले तत्वशून्य सामान्य ज्ञान? परंतु व्यवस्थित शासकीय नियमात बसून बांधलेल्या धरणांनी मराठवाड्यातल्या शेतीचा गाळा दाबला. विदर्भाची अवस्था सुद्धा यापेक्षा वेगळी नाही. देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये विदर्भ आणि मराठवाडा ही भारतामध्ये सर्वात जास्त घायाळ झालेली मातृभूमी आहे. आपल्याच लेकरांना आपल्याला सोडून जात असताना, शेताच्या धुऱ्यावर प्रेमाने वाढवलेल्या झाडाला फास घेऊन मरत असताना ही काळीमाय पाहते. हे या भूभागाचे, इथल्या जनमानसाचे दुःख आहे. खरेच खोल अभ्यास करून पाहिल्यानंतर असे लक्षात येते की राजकीय पक्षांनी मराठवाड्याचा वापर राजकीय युद्धाची भूमी आणि प्रयोगशाळा म्हणूनच केला असावा. मराठवाड्याच्या विकासासंदर्भात सतत बोलणाऱ्या आणि ओरडणाऱ्या माणसांची संख्या आता शोधूनही सापडणार नाही. सरकार कोणतेही असो, मराठवाड्याच्या बांधिलकीबद्दल बोलणाऱ्या माणसांना सत्तेपासून दूर ठेवल्या जाते, असे लोकांचे मत झाले आहे. विशेषतः मराठवाडा नावाच्या आईची लुगड्याची लखतरं झालीत हे सांगण्याचं धाडस आत्ताचे सन्माननीय लोकप्रतिनिधी करू शकत नाहीत. कारण आपल्यावर कारवाई होईल अशी त्यांना भीती असते. बाकी ज्या रजाकारांनी मराठवाड्यावर अनन्वित अत्याचार केले त्यांचेच वारसदार सत्तेमध्ये सत्ता सोपानावर व्यवस्थित बसल्याचे दिसते. यालाच कदाचित बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असे म्हणत असावे. माझ्या येणाऱ्या रजाकार नावाच्या पुस्तकामध्येही याचा पुराव्यानिशी खुलासा होईल. आपल्याला राज्यमंत्रीपद का मिळाले, आपल्या इच्छेचे मंत्रीपद मिळाले नाही, कॅबिनेट पंच का मिळाले नाही म्हणून रुसून बसणारे मंत्री मराठवाड्याचा विकास काय करणार? या सर्व दुर्लक्षित शापाला कंटाळून, सततच्या अपमानाला कंटाळून मानव समूह अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. हा समाजशास्त्राचा, राज्यशास्त्राचा नियमच आहे आणि मराठवाडा याला अपवाद कसा असू शकतो? स्वतःच्या वस्त्रहरणाला कंटाळलेली मराठवाड्यातली जनता न्याय मिळण्यासाठी शिवसेनेला आपला तारणहार मानत आली. सहकारी साखर कारखान्यांचा विकास म्हणजे जनतेचा विकास असा खुळखुळा मराठवाड्यातल्या जनतेच्या हातात देण्यात आला होता. निजामशाहीमध्ये बोधन येथील एक साखर कारखाना संपूर्ण निजामशाहीला साखर पुरवून सरप्लसमध्ये चालायचा. मराठवाड्यामध्ये साखर कारखान्यांचे सांगाडे मोजावे लागतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला हे सुद्धा एक मोठे कारण आहे. मराठवाड्याचा आध्यात्मिक, सांस्कृतिक व विकासात्मक दृष्टिकोन लक्षात घेऊन आदरणीय दिवाकररावजी रावते साहेबांनी या भागात काय पिकतं, या भागातील बाजारपेठ कशी आहे, माणसांची गरज काय आहे, विकासाची परिभाषा कशी आहे याचा सखोल अभ्यास केला. विशेषतः पाणी वाटप व पाणी नियोजन यावर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाच्या वाटा धुंडाळत असताना दिवाकररावजी रावते यांचे मराठवाड्याशी आपले नाते कसे तयार झाले, आपुलकीचे नाते कसे तयार झाले हे कधी कळलं नाही. लहान मुलगा जेव्हा सैरभैर पळायला लागतो आणि ठेच लागून पडतो तेव्हा त्याला उचलून त्याच्या रक्तबंबाळ जखमी झालेल्या शरीराला आपल्या गळ्याला लावते ती व्यक्ती मातृतुल्य असते. मराठवाडा आणि दिवाकररावजी रावते यांचे नाते असेच आहे. सत्ता असेल तर हा माणूस मराठवाड्यासाठी काय करू शकतो हे मराठवाड्याने जवळून पाहिले आहे आणि सत्ता नसेल तेव्हाही मराठवाड्याच्या न्यायिक मागण्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी सभागृह दणाणून सोडतो. म्हणून हा माणूस मराठवाड्यातल्या पिचलेल्या, विकासापासून कोसो दूर राहिलेल्या माणसाला आपलासा वाटतो, अगदी राजकारणाच्या भिंतीपलीकडे. म्हणून मराठवाड्याच्या नावावर सत्ता भोगणाऱ्या काही लोकांना अंतर्मनातून मराठवाड्यातल्या वेदना जाणणारे दिवाकर रावते कधी कळणारच नाहीत.
देवगिरीच्या यादव सम्राटांना 2000 वर्ष कोणीही पराजित करू शकले नव्हते. खिलजी सुद्धा वेढा देऊन थकला होता. तो परतीच्या मार्गाने निघाला होता, परंतु आमच्यातल्या काही लोकांनी जहागिऱ्या व मूठभर हिरामोतीसाठी, सत्तेच्या छोट्याशा तुकड्यासाठी देवगिरीच्या अजय अशा अभेद्य किल्ल्याचे दरवाजे आतून उघडल्याचा दाखला आहे. मराठवाड्याचे आणि मराठी माणसाचे दुःख फंद फितुरी आहे. अजय अशा देवगिरीचे आतून दरवाजे उघडणारी मातृ पितृद्रोही वंशावळ आजही मराठवाड्यात काही अंशी शिल्लक आहे. असे लोक सतत आदरणीय दिवाकररावजी रावते साहेबांना विरोध करत राहिले. विरोधकही किती ठिसूळ होते कालांतराने सगळ्यांच्या लक्षात आले. आज विश्लेषण करायचं झालं तर दिवाकररावजी रावते साहेबांना सतत विरोध करणारे आणि मंत्रिपद भूषवणारे दीर्घकाल सत्तेत राहून निवडणुकात स्वतः पराजित होणारी नेते मंडळी मराठवाड्याने अनुभवली आहेत. असो, कालाय तस्मै नमः. मुक्या जनावरांबरोबर, प्राण्यांबरोबर तुम्ही प्रेमाने वागलात तर तुमच्याबरोबर अत्यंत प्रेमाने आणि आदराने ते वागतात. मग आम्ही तर माणसं आहोत. मराठवाडाकरांच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या बरोबरीने न्यायिक हक्क मागणाऱ्या दिवाकररावजी रावते साहेबांबद्दल म्हणूनच आम्हाला विशेष आपुलकी आणि आदर आहे. गोफणगुंडा या पुस्तकामध्ये आदरणीय दिवाकररावजी रावते साहेबांबद्दल जनमानसामध्ये असलेली आदराची, प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची भावना व त्याच भावनेतून उभारलेली शिवसेना व शिवसेनेवर जीव ओवाळून टाकणारा शिवसैनिक त्यांनी निर्माण केला. तसेच शिवसेनेला कधीही न सोडणारा शिवप्रेमी मतदार निर्माण केला. मराठवाड्यातील सुखदुःखाशी सहभागी असलेला हा माणूस मराठवाड्यातील उपेक्षित, काबाड कष्ट करणाऱ्या, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपल्या घरातला मोठा सदस्य वाटतो. आम्ही काय देऊ शकतो? परिस्थितीने अगोदरच फाटलेली आम्ही माणसं, आमच्याकडे शब्दांशिवाय आहे तरी काय? आभाराचे 4 शब्द पुस्तक रूपाने मांडले पाहिजे हा भागवत धर्म आम्ही पाळला. अगदी मोजक्या शब्दात सांगायचे झाले तर मनापासून मराठवाडा द्वेष ज्यांच्या राजकारणाचा आत्मा राहिला आहे अशा लोकांना मराठवाड्याचा स्वाभिमान जोपासणारे आदरणीय दिवाकर रावते हे कधीच आवडणार नाहीत. वरवर ते दिवाकर रावते साहेबांचा विरोध करत असले तरी तो खरा मराठवाड्याचा विरोध आहे हे मराठवाड्यातल्या जनतेच्या एक दिवशी नक्की लक्षात येईल. आता इथेच थांबतो. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफणगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.